नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीएम सूर्या घर योजना ही जी आपल्या सरकारची योजना आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्या छतावरती सौर पॅनल बसवण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एकूण 78,000 रुपयांपर्यंतचं अनुदान हे सरकारतर्फे मिळणार आहे। तर बांधवांनो, या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया काय आहे आणि कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला या योजनेमध्ये लागणार आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग बघूयात नेमकं काय आहे ही योजना आणि या योजनेचा लाभ तुम्हाला कसा घेता येईल। तर बांधवांनो, वाढत्या विजेच्या वापरामुळे घरगुती वीज बिलांचा खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे। विशेषतः उन्हाळ्यामध्ये एसी, कूलर आणि इतर उपकरणांमुळे बिलाचा ताण हा अधिक जाणवतो। यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं पीएम सूर्यघर म्हणजेच मोफत वीज योजना सुरू केली असून या योजनेमुळे घरच्या घरी वीज निर्मिती ही आता तुम्हाला करता येणार आहे। तर काय आहे ही नेमकी पीएम सूर्यघर योजना हे पाहूयात। बघा, ही एक केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे। घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना स्वतःची वीज निर्माण करण्यास सक्षम बनवणे आणि महागड्या वीज बिलांपासून दिलासा देणे हा या पाठीमागचा उद्देश आहे। तर एकदा सौर पॅनल बसवले की अनेक वर्ष जवळपास तुम्ही मोफत वीज ही मिळवू शकता। तुम्हाला जो फक्त सौर प्लेटचा जो साफसफाई आणि मेंटेनन्सचा खर्च आहे तेवढाच करायचा आहे। बाकी तुम्ही यामधून मिळणारी विजेवर तुम्हाला कुठलंही बिल येणार नाही बांधवांनो। फक्त एकदाच तुम्हाला हे पॅनल बसवायचं आहे आणि हे पॅनल बसवण्यासाठी सुद्धा सरकार तुम्हाला अनुदान देत आहे। पुढे बघूयात की सरकारकडून तुम्हाला नेमकं किती अनुदान मिळणार आहे। तर या योजनेअंतर्गत सौर पॅनलच्या क्षमतेनुसार हे अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे बांधवांनो। यामध्ये 1 किलोवॅटची जी प्रणाली आहे, 1 किलोवॅटची जी सौर प्रणाली आहे, त्या 1 किलोवॅट साठी तुम्हाला सुमारे 30,000 रुपयांपर्यंतचं अनुदान हे दिलं जाणार आहे। त्यानंतर 2 किलोवॅट प्रणालीसाठी सुमारे 60,000 रुपयांचं अनुदान हे दिलं जाणार आहे। त्यानंतर 3 किलोवॅटची जी प्रणाली आहे, यामध्ये कमाल तुम्हाला 78,000 रुपयांपर्यंत अनुदान हे मिळणार आहे बांधवांनो। ही जी रक्कम आहे अनुदानाची, ही थेट तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे। त्यामुळे तुमचा खर्च हा कमी होणार आहे आणि या सौर प्लेटमुळे तुमचं जे लाईट बिल येत आहे, हे लाईट बिल पूर्णतः बंद होणार आहे बांधवांनो। यामध्ये बघा, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे, या योजनेमध्ये नेमकी पात्रता काय लागणार आहे आणि कुठली कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत मी सांगतो। योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी ह्या आवश्यक आहेत, जसे की अर्जदाराचे वय किमान 21 वर्ष असावे। तर बांधवांनो, पहिली जी अट आहे त्यामध्ये तुमचं वय हे 21 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतर नावावर वीज जोडणी असावी। तुमचं जे मीटर आहे किंवा तुमची जी जोडणी आहे ही तुमच्या नावावर असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर स्वतःचे छत म्हणजे स्वतःचं घर हे उपलब्ध असतं, सर्वांकडे स्वतःचे छत उपलब्ध असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर सिबिल स्कोअर 680 किंवा त्याहून अधिक असला पाहिजे। तुमचा जो सिबिल स्कोअर आहे मित्रांनो, हा सिबिल स्कोअर 680 किंवा त्याहून अधिक असला पाहिजे। त्यानंतर बघूयात बांधवांनो, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत। तर यामध्ये तुम्हाला पहिलं जे कागदपत्र आहे आधार कार्ड। या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आधार कार्ड लागणार आहे, तुमचा चालू मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचं वीज बिल, तुमचं मीटरचं वीज बिल लागणार आहे। त्यानंतर सौर पुरवठादाराचे कोटेशन, तो सौर पुरवठादाराचं एक कोटेशन तुम्हाला यासाठी लागणार आहे। तर ही झाली तुमची आवश्यक कागदपत्रे। आता बघूयात ही सौर प्रणाली नेमकं काम कशी करते। तर हे सौर पॅनल सूर्यप्रकाशातून वीज निर्माण करते। दिवसा निर्माण झालेली वीज ही त्वरित वापरता येते, म्हणजे चालू मध्येच तुम्हाला ही दिवसा त्या सौर प्लेटनी हे चार्जिंग होत असते बॅटरीला। तर हे बॅटरी चार्जिंग सुरू असताना सुद्धा तुम्ही दिवसा याची वीज ही वापरू शकता। तर उरलेली वीज ही ग्रिड मध्ये पाठवली जाते। मी तुम्हाला आता सांगितलं की त्या बॅटरीमध्ये ही वीज साठवली जाते। तर ही साठवलेली वीज तुम्हाला रात्री वापरता येते आणि परत दिवसा सुरू झालं की चार्जिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला दिवसा ती वीज वापरता येते। म्हणजे असे एकूण 24 तास ही तुम्हाला वीज पुरवठा मिळतो मित्रांनो। त्यामध्ये तुमचं लाईट झाल्याचं टेन्शन नाही, लोड शेडिंगचं कुठलंही तुम्हाला टेन्शन नाही। तुमची 24 तास ही वीज या सौर पॅनलमुळे चालू राहणार आहे बांधवांनो। त्यानंतर बघूयात खर्च आणि बचतीचा अंदाज नेमका काय आहे। तर 3 किलोवॅट सौर प्रणालीसाठी एकूण खर्च हा 1.5 ते 2 लाख रुपये येणार आहे तुम्हाला। बघा, तुम्हाला 3 किलोवॅटची जर तुम्ही सौर प्रणाली बसवली तर तुम्हाला 1.5 ते 2 लाखांपर्यंत खर्च हा येणार आहे। त्यामध्ये सरकारी अनुदान हे 78,000 रुपयांपर्यंत तुम्हाला मिळणार आहे बांधवांनो। म्हणजे 78,000चं तुम्हाला अनुदान मिळणार आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 50 ते 60% अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यानंतर उर्वरित खर्च हा कर्जाच्या माध्यमातून तुम्हाला भरता येतो, म्हणजे तुम्ही याच्यावर कर्ज काढून EMI
पेड करू शकता. म्हणजे तुम्ही याचा हप्त्यावर सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता, हप्ता तुम्ही भरू शकता. हप्त्यावर घेऊन तुम्ही हे सौर प्लेट तुमच्या घरावर बसवल्याच्या नंतर तुम्हाला 78,000 रुपयांचं अनुदान तर मिळणारच आहे. त्याचसोबत याचा राहिलेले जे पैसे आहेत त्याचा तुम्हाला EMI म्हणजेच हप्ता पाडून मिळणार आहे बांधवांनो. यामुळे काही वर्षातच गुंतवणूक वसूल होऊन पुढील काळात जवळपास मोफत वीज मिळू शकते. तर बांधवांनो, काही दिवस तुमचे जे अर्धे पैसे गेलेले आहेत, 50% किंवा 40% रक्कम जी तुमची गेलेली आहे, ही रक्कम काही दिवसातच वीज बिलाच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला जे येणारं वीज बिल आहे ते पूर्णतः बंद होऊन त्या वीज बिलाची तुम्ही जी रक्कम भरता ती भरणारी रक्कम जी आहे ती साठवून तुमचं जे खर्च आहे 50% ते 40%, 40 ते 50% झालेला खर्च हा तुमचा निघून जाणार आहे आणि तिथून पुढे तुम्हाला ही वीज एकदम मोफत मिळणार आहे. फक्त तुम्हाला त्याचं मेंटेनन्स करणं गरजेचं आहे बांधवांनो. पुढे बघूयात की ह्या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया ही काय आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम pmsuryaghar.gov.in या अधिकृत सरकारच्या वेबसाईटवर भेट द्यायची आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि OTP द्वारे तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि प्रोफाईल हे तुमचं पूर्ण करायचं आहे. आवश्यक असल्यास विक्रेता व्हेंडर निवडा. सोलर रूफटॉप साठी अर्ज करा, पर्यायातून अर्ज भरा. बघा बांधवांनो, तुम्ही यावर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP द्वारे नोंदणी करायची आहे आणि तुमचं प्रोफाईल जे आहे तुमचं नाव गाव त्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर जर मागवला तर टाकायचा आहे आणि तुमची प्रोफाईल हे पूर्ण करायची आहे बांधवांनो. जर त्यामध्ये आवश्यक असेल तर विक्रेत्याचा व्हेंडर निवडायचा आहे. सोलार रूफटॉप साठी तुम्हाला त्यामधूनच अर्ज करायचा आहे. त्यामध्ये पर्याय असतात, त्यामध्ये तुम्हाला सोलर रूफटॉप साठी अर्ज करायचा आहे. नंतर व्यवहारता मंजुरीनंतर बँक तपशील सादर करायचा आहे. तुमच्या मंजुरी झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा बँकेचा तपशील आहे तो त्याच्यामध्ये सादर करायचा आहे आणि नंतर सौर प्रकल्पाची स्थापना आणि पडताळणी ही पूर्ण करायची आहे. डिस्कॉम तपासणीनंतर अनुदान हे तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर सौर पॅनल हे तुमच्या घरावरती छतावरती बसवायचं आहे. तुम्हाला नंतर सरकार या तुमची तपासणी करून पडताळणी करून तुम्हाला 78,000 रुपयांपर्यंतचं अनुदान हे तुमच्या थेट खात्यामध्ये जमा करणार आहे. तर बांधवांनो, ही अर्ज प्रक्रिया तुम्हाला जर मोबाईलवर किचकट वाटत असेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा अधिकृत अर्ज हा करू शकता. तर मदतीसाठी इथे हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे. अधिक मदतीसाठी आणि सहाय्यासाठी तुम्हाला टोल फ्री क्रमांक आहे 15555. या क्रमांकावर जर काही अडचण आली तर तुम्हाला संपर्क हा साधता येणार आहे बांधवांनो. तर उशीर करायचा नाहीये, लवकरात लवकर तुम्ही या योजनेचा फायदा घ्यायचा आहे आणि तुमचं जे लाईट बिल आहे हे 0 करायचं आहे बांधवांनो. अशा प्रकारे या सौर योजनेविषयी, PM सूर्य घर योजनेविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.